कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेच्या मतमोजणीत आता प्रभागांमधले चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहेत। महत्त्वाच्या प्रभागांमधली स्थिती आपण जाणून घेऊयात। कल्याण प्रभाग क्रमांक 7 मध्ये थोडीशी चुरशी पाहायला मिळते, एक लढत पाहायला मिळते। येथे शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये आमने-सामने आणि टक्कर होतानाचा पाहायला मिळते। कुठे जागा पुढे जात आहेत तर कुठे जागा मागे असल्याचं पाहायला मिळते। शिवसेना आणि भाजपामध्ये या ठिकाणी थोडा चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या विजया पोटे या आघाडीवर आहेत तर भाजपाच्या हेमलता पवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये कल्याणमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। तर पॅनल क्रमांक 20 मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांची पकड मजबूत केल्याचं दिसतंय। शशिकांत कांबळे भाजपाचे आणि शारदा चौधरी या भाजपाच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर तिथूनच प्रभाग क्रमांक 21 मध्ये मनसेसाठी आनंदाची बातमी, मनसेला इथे सुखद धक्का मिळालेला आहे। प्रल्हाद म्हात्रे मनसेचे उमेदवार तब्बल 1000 मतांच्या भक्कम फरकाने आघाडीवर आहेत। मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 21 मध्ये यांचा विजय होण्याची शक्यता दिसून येते। सध्या ते 1000 मतांच्या जागांनी आता पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रल्हाद म्हात्रे कल्याणमध्ये प्रभाग क्रमांक 21 मधून निवडून येण्याची शक्यता दिसून येते। त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते।